तर भरपूर लाडकी बहिणींना आता खूप सारे प्रॉब्लेम येत आहेत की कोणाकोणाची केवायसी झालेलीच नाहीये. ज्यांचे किती जणांचे तर पैसे आलेले नाहीयेत, नोव्हेंबरचे नाही, डिसेंबरचे नाही, किंवा एक एक लाडकी बहिणीनंतर जून जुलैचे पण पैसे आलेले नाहीयेत. तर हे सगळं जे होत आलंय, आता हे लाडकी बहिणींना पहिल्यापासून तर जे फॉर्म भरलं त्यावेळेपासून पैसे येत होते सगळ्या लाडकी बहिणी तर जास्तीत करून, आणि त्यानंतरनं त्यांनी आता ह्या वर्षी बरोबर एक ई केवायसी म्हणून त्यांनी करायचं म्हणून सगळ्या प्रत्येक वर्षी करायला लागणार हे ई केवायसी म्हणून हे सरकारने हे आता नियम आणले. तर हे ई केवायसी करायचं, बट ह्यामध्ये प्रॉब्लेम असं चालू झालं की 18 सप्टेंबर ते 18 नोव्हेंबर ह्या तारखेपर्यंत मुदत दिली त्यांनी ई केवायसी करण्यासाठी 2 महिने. तर ह्यामध्ये प्रॉब्लेम काय झालं की पहिलं तर पोर्टल सरळ चालूच नव्हतं ई केवायसी करायचं, आणि त्यामध्ये सुद्धा भरपूर जणांना प्रॉब्लेम येत होतं की ई केवायसी करायचं तर आहे, बट सर्व्हर सरळ नाहीये, ओटीपी येत नाहीये, रात्री मग 2 वाजता 3 वाजता करायला लागत होतं. तर हे जे प्रॉब्लेम येत होतं हे कोणाकोणाला प्रॉब्लेम येत होतं, तर त्यांनी ओटीपी येत होतं, ओटीपी जात नव्हतं, एरर येत होतं. तर त्यांनी कमेंट करून सांगा मला की हे प्रॉब्लेम कोणाला येत होतं, एरर कोणाला येत होतं, केवायसी झाली नाही किंवा कोणाची केवायसी झाली आहे, तर त्यांनी कमेंट करून सांगा मला. आणि ज्यांची पहिल्यांदा ई केवायसी झाली आहे, आणि एकेकांची तर त्यांनी 2 वेळा पण ई केवायसी केलेलं आहे, 3 वेळा पण ई केवायसी केलेलं आहे. 3 वेळा कसं केलेलं आहे की पहिलं एक तर ऑनलाईन चालू झालं, तर रात्री त्यांनी केलते 2 वाजता, 3 वाजता, 4 वाजता, ते रात्री मोबाईलवरनं केलते. त्यानंतर त्यांनी 18 नोव्हेंबरपासून 31 डिसेंबरपर्यंत त्यांनी मुदत वाढून दिली, कारण की खूप साऱ्या लाडकी बहिणींची ई केवायसी झालीच नाही, म्हणून त्यांनी मुदत वाढून दिली त्यांनी 31 डिसेंबरपर्यंत. त्यानंतरनं अजून पण त्यानंतरनं किती लेडीज जे आहेत त्यांनी ई केवायसी केलीच नाही, असे जे आहेत की त्यांनी 31 डिसेंबरपर्यंत पण ई केवायसी केलेले नाही, त्यांनी सुद्धा कमेंट करून सांगा की आम्ही ई केवायसी केलेच नाही म्हणून. तर त्यामध्ये तुमच्यावर सुद्धा मी ते सांगेन, आणि ज्यांची ई केवायसी झालेलीच नाहीये त्यांच्या सुद्धा पण मी सांगणार आहे. आणि हे ज्यांची ई केवायसी झाली नाही आणि ज्यांचं नाव यादीमध्ये नाहीये वगैरे असे जे आहेत, तर आता सगळ्या डिस्ट्रिक्टचे, सगळ्या जिल्ह्यातले, थोडे काही पण जास्तीत करून जिल्ह्यातले नावं आलेले आहेत यादीमध्ये, तर ते मी तुम्हाला आता स्क्रीनवर तुम्हाला दाखवणार आहे. तर आता तुम्हाला स्क्रीनवर येईल ते फोटो की सांगली जिल्हा, बाकीचे जेवढे जिल्हे आहेत ते सगळ्या जिल्ह्यांचे जेवढ्या जणांचे यादीमध्ये नाव आलेले आहेत, एक फक्त आकडा आलेला आहे किती लोक आहेत. तर हे एवढे आकडे आहेत, फक्त तुम्ही एकदा हे बघून घ्या. आणि पुढे सांगणार आहे तुम्हाला की मी ज्यांचं पैसे आले नाही, कोणाची ई केवायसी झालेली नाहीये, त्यांचं काय काय असेल. तर आपल्या चॅनलला म्हणून लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त करून सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन अशी माहिती कळेल. तर ई केवायसी ज्यांची झालेली नाहीये, आता पहिल्यापासून ज्यांनी कोण ई केवायसी केलीच नाहीये, कोणाची ई केवायसी झालीच नाहीये, तर त्यांनी कमेंट करा. आणि ज्यांची ई केवायसी झाली आहे तरी पण पैसे आले नाही, त्यांनी पण कमेंट करा की आमची ई केवायसी झाली आहे आणि कोणाची ई केवायसी झाली नाही, अशी कमेंट करा त्यांनी. तर ह्या बाबतीत सुद्धा काय झालंय की कोणाची आता समजा ई केवायसी झालेली आहे बट पैसे आले नाही, तर त्यांना काय होणार आहे की आता एकत्रित पैसे येणार आहेत. ज्यांचे पैसे आले नाही आहेत तर त्यांचं काय होणार, आता समजा तुम्ही ई केवायसी तुमची झालीच नाहीये किंवा झालेली आहे, ज्यांची झालेली आहे त्यांनी काय करायचं, त्यांना काही सुद्धा प्रॉब्लेम नाहीये, त्यांना पैसे आहे तसं येत राहणार. आणि समजा कोणाची ई केवायसी झालेली आहे तरी सुद्धा त्यांना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता आला नाही, तर त्यांनी तुमचे डॉक्युमेंट जे आहेत, तर तुम्ही ते डॉक्युमेंट एकदा चेक करून बघा, तुमचं अपडेट करावं लागणार आहे का, काय आहे का. आणि बाकीचे जे आहेत ज्यांची ई केवायसी झालेलीच नाहीये, तर आपण सरकारला विनंती करू की ई केवायसी त्यांना पोर्टल त्यांना सुद्धा चालू करावं म्हणून, कारण की त्यांना खूप सारा असा प्रॉब्लेम झालेला आहे की त्यांनी ओटीपी येत नव्हतं, एरर येत होतं, आणि कोण म्हणजे असं त्यांना काहीतरी काही प्रॉब्लेम चालू होतं, त्यामुळे त्यांनी करू शकले नाही. तर असं खूप प्रॉब्लेम चालू होतं. तर त्यांच्यासाठी आपण गव्हर्नमेंटला विनंती करू. आणि हे जी यादी आलेली आहे ती यादी जे तुम्ही पाठीमागे बघितला, ती यादीमध्ये कोणाकोणाचे जे जिल्हे आहेत त्यांचं जिल्ह्यांचं पण नाव तुम्ही कमेंट करून सांगा कोणाचा जिल्हा आहे तर या बाबतीत. आणि जर त्या यादीमध्ये किती जणांची कुठल्या एरियातले किंवा कुठली ह्याची जर अपडेट आली आपल्याकडं, किती लोक आहेत, तर ते पण आपण सांगू. आणि जर काय कळालं या बाबतीत तर तुम्हाला लवकरात लवकर कळवेल. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि जास्तीत जास्त करून सबस्क्राईब करा चॅनलला, आणि दुसऱ्यांना पाठवा जास्तीत जास्त करून. धन्यवाद.